माझी मम्मी आहे ना, ती ऑलरेडी पप्पाच्या घरी गेली असते आणि म्हणजे आम्ही लग्नालाच जात असतो, तर तेव्हा एक ॲक्सिडेंट होता आमचा. हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आज आपण लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक गोड कलाकार आहे. तुम्ही ओळखलंच असेल, ती म्हणजे अनन्या, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी आनंदी. आनंदी, कशी आहेस तू पहिले तर? मी छान आहे, तुम्ही कसं आहात? आम्हीही खूप छान आहोत. मालिका सुरू झाली आहे, तुला इतकं गोड कॅरेक्टर करायला मिळतं आहे, कसं वाटतं आहे? खूप छान. आणि इथे अक्षरा ताई आणि ह्या सगळ्यांसोबत काम करतेस, कसा अनुभव आहे तुझा? म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांसोबत मला काम करायला भेटते, ते खूप म्हणजे मस्त वाटतं मला. याआधी तू त्यांची कामं बघितली होतीस का? नाही. तर तुझं हे पहिल्यांदा तू त्यांच्यासोबत कामही करतेस आणि त्यांचं कामही बघतेस तर? हो. अरे वा. तू राहायला कुठे असतेस? वर्ली, मुंबई. अच्छा, मुंबईलाच असतेस. आणि मग सेटवर तुला अभ्यास आणि सेटवरचं हे सगळं शूटिंग कसं मॅनेज करतेस तू? पहिलं तर मी घरी जाते थोडंसं, म्हणजे मी आमचा लवकरचा कॉल टाईम असतो कधी कधी, मग मी झोपते आणि मग थोडंसं उठली की थोडंसं अभ्यास करते, स्टडीज करते थोडी. अच्छा, तो मग वेळ मिळतो स्टडीज करायला आणि शूटिंग आणि ट्रॅव्हलिंग हे सगळं? हां मिळतो, म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं घेतो म्हणजे. अच्छा. मग सोबत मम्मी पप्पा कोण असतात तुझ्या? कधी कधी दोघं असतात. माझ्या पप्पांचं प्राईम फोकसमध्ये ते काम करतात ना, तर त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आता. ते म्हणजे आता वर्क फ्रॉम होम चालू आहे, म्हणजे चालू आहे त्यांचं काम आता, त्यामुळे मम्मी सोबत असते. आणि आता म्हणजे त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, म्हणजे 2-3 दिवस त्यांचं काम नाही म्हणजे, तर म्हणून ते आज आमच्यासोबत आले. अरे वा, अच्छा. आणि तू याआधी लाखात एक आमचा दादामध्ये पण केलं होतंस ना, तुळजाताई आणि सूर्यादादासोबत काम. तो अनुभव कसा होता? ते दोघं कसे आहेत? खूप छान. त्यांच्याबरोबर शूटिंग करताना मजा आली तुला? खूप मजा आली. अरे, किती दिवसांचं शूट होतं आणि कसं असायचं तिकडे शूटिंग वगैरे सगळं? शूट एक दिवशी प्रोमोला 4 वगैरे दिवस असेल आणि एक दिवस स्टे होता पूर्ण. अच्छा. आणि हे सगळं तुझं सिलेक्शन कसं झालं त्याबद्दल सांगशील आम्हाला? हो, ऑडिशनमधून म्हणजे मी खूप प्रयत्न केला आणि मग जसं जसं झालं तसं मी म्हणजे घेतलं ते काम. अच्छा. तर तू ऑडिशन्स वगैरे दिलेस आणि ते कसे, म्हणजे कुठे होते, कसे दिलेस, किती वेळा तू ट्राय केलं? ते पण ठाण्यालाच होतं आणि ते मी म्हणजे एक वेळेस ट्राय केलं, पण मग नंतर मी सिलेक्ट झाले. अरे वा, छान. आणि आता ही सिरियल करताना किती मजा येते? खूप मजा येते. चला, मस्त. आणि हे काय लागलं आहे? हे आमचं ॲक्च्युली ॲक्सिडेंट होतो. राजेश सर माहिती आहेत ना, तर ते आणि एक मॅम असतात, तर त्यांच्यासोबत माझा ॲक्सिडेंट होतो आणि विलनने माझं, म्हणजे आम्ही एक लग्नाला जात असतो, तर माझी मम्मी आहे ना, ती ऑलरेडी पप्पाच्या घरी गेली असते आणि म्हणजे आम्ही लग्नालाच जात असतो, तर तेव्हा एक ॲक्सिडेंट होता आमचा. अच्छा, म्हणून हे लागतं. हां. आणि बाबा आणि हे ऑफ होतं. अरे बापरे, म्हणजे मोठा ट्विस्ट आम्हाला बघायला मिळणार आहे. मग तू भावना आईकडेच येतेस राहायला असं? हो, आणि मग तुम्ही हे नक्कीच पहा. नक्की, आम्ही नक्की बघतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. किती गोड आहेस तू.